नमस्कार. विचार करा, लोकशाही म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? मतदानाची लांबलचक रांग, ईव्हीएम मशीन किंवा मग बोटावरची ती शाई, बरोबर? पण आजच्या या विश्लेषणात आपण या वरवर दिसणाऱ्या चित्राच्या थोडं पलीकडे पाहणार आहोत. आज आपण त्या अदृश्य शक्तींचा वेध घेणार आहोत, ज्या प्रत्यक्षात निवडणुकांना आकार देतात आणि अनेकदा त्यांना नियंत्रितही करतात. चला तर मग, नियंत्रित लोकशाही किंवा डेमोक्रेसी कंट्रोल्ड या संकल्पनेत जरा खोलवर डोकावूया. आता एक साधा प्रश्न. लोकशाहीत सर्वात मोठी ताकद कोणाची असते? आदर्श जगात आपण सगळेच अगदी अभिमानाने सांगू की सर्वात मोठी ताकद ही नागरिकांच्या बोटावरच्या त्या निळ्या शाहीत असते. तो आपला अधिकारच आहे. पण वास्तव नेहमीच इतकं सोपं असतं ना. आपण ज्याला आपली ताकद मानतो ती मतदानाची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच म्हणजे अनेक महिने आधीपासूनच एक अदृश्य खेळ सुरू झालेला असतो. आणि ही छुपी हाताळणी अनेकदा मतदानाच्या दिवसापेक्षाही जास्त खतरनाक आणि प्रभावी ठरते. आज आपण याच अदृश्य ताकदीला डिकोड करणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण मुख्यत्वे 4 गोष्टींवर फोकस करणार आहोत. 1. निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप म्हणजे नक्की काय? 2. या हस्तक्षेपाचे 5 मुख्य प्रकार. 3. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसावर याचा होणारा परिणाम. आणि 4. लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक असलेले उपाय. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. इलेक्टोरल मॅनिप्युलेशन किंवा निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप म्हणजे काय? हे अदृश्य शक्तींचे खेळ नक्की चालतात तरी कसे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इलेक्टोरल मॅनिप्युलेशन म्हणजे काय? तर निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी प्रक्रियेत अत्यंत शिताफीने आणि अन्यायकारक पद्धतीने हस्तक्षेप करणे. आता हे बघा, ही काही उघड होणारी चोरी नाहीये. हे एका अदृश्य हातासारखं काम करतं. अनेकदा हे कायद्यातल्या पळवाटा, गुंतागुंतीचं तंत्रज्ञान किंवा अतिशय हुशारीने राबवलेली एखादी प्रोपगँडा मोहीम यांच्या मागे लपलेलं असतं. यामुळेच ते ओळखणं इतकं कठीण जातं. ही एक अशी सिस्टीम आहे जी अतिशय शांतपणे पण तितक्याच प्रभावीपणे काम करत असते. आता तुमच्या मनात येईल की हे सगळं नक्की कसं होतं? याचे मुख्यत्वे 5 प्रकार आहेत, ज्याला आपण आर्किटेक्चर ऑफ मॅनिप्युलेशन म्हणू शकतो. चला एक एक करून समजून घेऊया. यातला पहिला प्रकार आहे मतदार यादीतील गोंधळ. विचार करा, मतदानाचा दिवस आहे. लोक अगदी उत्साहाने मतदान केंद्रावर जातात आणि तिथे गेल्यावर अचानक कळतं की यादीत नावच नाही. आता कधी-कधी हे खरोखर स्थलांतरामुळे किंवा एखाद्या तांत्रिक चुकीमुळेही होऊ शकतं, मान्य. पण जेव्हा हेच प्रकार मोठ्या प्रमाणावर आणि विशिष्ट भागातच घडू लागतात ना, तेव्हा लोकांच्या मनात सिस्टमबद्दल एक प्रचंड मोठी शंका निर्माण होते. माझं नाव मुद्दाम तर वगळलं नाही ना? हा एक प्रश्न पूर्ण व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत करायला पुरेसा असतो. दुसरा प्रकार थोडा मोठ्या लेवलचा आहे. त्याला म्हणतात डिलिमिटेशन, म्हणजेच मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करणे. आता प्रशासकीय सोयीसाठी नकाशे पुन्हा रेखाटणं आवश्यक असतं, हे खरंय. पण इथे एक गोम आहे. जर या सीमा विशिष्ट पद्धतीने बदलल्या गेल्या तर एका विशिष्ट भौगोलिक भागाची किंवा लोकसंख्येची राजकीय ताकद अक्षरशः कमी केली जाऊ शकते आणि दुसऱ्याची कृत्रिमरित्या वाढवली जाऊ शकते. म्हणजे बघा, हा फक्त भूगोलाचा खेळ नाहीये, तर हा थेट सत्तेचा आणि अधिकाराचा खेळ बनतो. तिसरा प्रकार आदर्श आणि वास्तव यातील दरी स्पष्ट करतो. शाळेतल्या पुस्तकात आपण वाचतो, एक नागरिक बरोबर एक मत, सर्वांना समान अधिकार. पण वास्तवात काय होतं? असमान संसाधने म्हणजेच असमान प्रभाव. जेव्हा प्रचंड प्रमाणावर पैशांचा वापर करून पेड नॅरेटिव्हज किंवा विशिष्ट अजेंडा चालवणाऱ्या सोशल मीडिया मोहिमा राबवल्या जातात, तेव्हा ही समानतेची व्याख्याच कोलमडून पडते. ज्याच्याकडे पैसा जास्त त्याचा आवाज मोठा, हे लोकशाहीसाठी एक अत्यंत धोकादायक समीकरण आहे. चौथा प्रकार आणि आजच्या काळातला सर्वात वेगाने पसरणारा आजार म्हणजे फेक न्यूज आणि भीतीचं राजकारण. आज निवडणुकांचं रणांगण फक्त मैदानापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते थेट आपल्या हातातील मोबाईल स्क्रीनवर आलंय. खोट्या बातम्या, अत्यंत हुशारीने एडिट केलेले व्हिडिओज आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा प्रचार, ह्यांचा अक्षरशः शस्त्रासारखा वापर केला जातो. उद्देश एकच असतो, मतदाराने शांतपणे विचार करून लॉजिकने मतदान करण्यापेक्षा केवळ भावनेच्या आणि भीतीच्या आहारी जाऊन रिॲक्ट व्हावं. आणि 5वा प्रकार, जो या आधीच्या 4 प्रकारांचा रिझल्ट आहे, तो म्हणजे संस्थांवरचा उडत चाललेला विश्वास. हे बघा, निवडणुका केवळ निष्पक्ष असणं पुरेसं नसतं, तर त्या निष्पक्ष दिसल्याही पाहिजेत. जेव्हा निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमे किंवा न्यायव्यवस्थेसारख्या संस्थांवरचा लोकांचा विश्वासच डळमळीत व्हायला लागतो, तेव्हा तो लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव असतो. कारण विश्वासाशिवाय कुठलीच सिस्टीम टिकूच शकत नाही.
आता वळूया तिसऱ्या भागाकडे. हे सगळं ऐकायला कदाचित तांत्रिक वाटेल, पण या सगळ्याची सर्वात मोठी किंमत एका सामान्य मतदाराला मोजावी लागते. याचा मानवी परिणाम काय होतो ते पाहूया. 5 वर्षातून एकदा ते श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांइतकेच महत्वाचे बनतात. हे वाक्य खूप काही सांगून जातं. एका वंचितासाठी, एका गरीब माणसासाठी त्याचं मत हा त्याचा एकमेव आणि सर्वात मोठा अधिकार असतो. पण जेव्हा या अदृश्य यंत्रणेमुळे त्याला जाणीव होते की आपला आवाज कुठेतरी दाबला गेलाय किंवा आपल्या मताला काहीही किंमत उरलेली नाहीये, तेव्हा तो केवळ वैतागत नाही, तो आतून तुटतो. आणि ही निराशा व्यवस्थेला मुळापासून हादरून सोडणारी असते. माणूस ह्या प्रक्रियेतून बाहेर कसा पडतो त्याची ही साखळी बघा. सुरुवातीला नागरिकाला वाटू लागतं की अरे माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे. यातून दुसरी पायरी येते मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकणे किंवा पूर्णपणे बाहेर पडणे. यानंतर उरतो तो फक्त राग, ज्यामुळे समाजात प्रचंड ध्रुवीकरण वाढीस लागतं. आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे एक दुभंगलेला, तुटलेला समाज. जेव्हा नागरिक त्यांच्या मूलभूत अधिकारांवरील विश्वास गमावतात, तेव्हा ही अत्यंत धोकादायक साखळी सुरू होते. पण थांबा, इथेच निराश होऊन चालणार नाही. म्हणूनच आपला चौथा भाग आहे लोकशाहीसाठी उपाय. ह्या कोलमडलेल्या व्यवस्थेवरचा विश्वास आपण पुन्हा कसा प्रस्थापित करू शकतो? लोकशाही बळकट करण्यासाठी आपण हे 5 अत्यंत प्रभावी उपाय करू शकतो. पहिली गोष्ट, मतदार याद्या पूर्णपणे पारदर्शक असणं. समजा यादीतून नाव वगळलं जातंय, तर त्यापूर्वी नागरिकांना SMS किंवा ईमेलद्वारे तशी पूर्वसूचना मिळायलाच हवी. दुसरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचं स्वतंत्र ऑडिट झालं पाहिजे. तिसरं, राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता हवी. पैसा कुठून येतोय आणि कुठे जातोय हे जनतेला समजायलाच हवं. चौथं, फेक न्यूजवर अत्यंत वेगाने आणि कठोर कारवाई व्हायला हवी. आणि पाचवं आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचं, नागरिक म्हणून आपली स्वतःची जागरूकता आणि प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करण्याची सवय. एक माहितीपूर्ण आणि सजग नागरिक हीच लोकशाहीची सर्वात मोठी ढाल असते. हे सगळं एका वाक्यात सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं बटण हे मतदान मशीनवर नसतं, तर ते लोकांच्या मनात असलेलं विश्वासाचं बटण असतं. खरंच या संपूर्ण विश्लेषणाचं हेच मुख्य सार आहे. जर मानवी मनातला हा मूलभूत विश्वासच उरला नाही, तर या सर्व निवडणुका, या भल्या मोठ्या प्रक्रिया, हे सगळं म्हणजे फक्त एक पोकळ इव्हेंट बनून राहील. विश्वासावरच संपूर्ण लोकशाहीचा डोलारा उभा आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता तुम्हाला एका प्रश्नावर नक्की विचार करायला लावेन. आजच्या घडीला लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका कोणता वाटतो? फेक न्यूज, पैशांची ताकद की मतदारांचा व्यवस्थेवरचा कमी होत चाललेला विश्वास? यावर नक्की विचार करा. कारण शेवटी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच आपल्या सर्वांचं आणि आपल्या लोकशाहीचं